आज येणार आहेत गणपती बाप्पा घरी, तर त्याच्यासाठी मस्त म्हटलं छान-छान तयार होऊयात आणि त्याचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूयात. तो गणपती येणार होते. दुपारचा मुहूर्त होता, तर सकाळचा हा म्हणजे ब्लॉग आहे आजच सकाळचा. मी छान तयार होत होते. साडी वगैरे वेअर केलेली मी नाही तुमच्यासोबत शेअर केलं. पण छान अशी काठपदराची साडी आहे आणि 6वारपेक्षा सुद्धा थोडीशी मोठी साडी आहे. म्हणजे काष्टा वगैरे घालायला येईल ना तेवढी आणि लग्नात घेतलेली साडी आहे. त्याच्यामुळे खूप छान असं एकदम प्युअर काठपदराची साडी आहे. तर मी माझं पहिलं सगळ्यात स्किन केअर केलेलं आहे. आज मी थोडंसं फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ एडिट केलेला आहे, कारण की एडिटिंगला थोडासा टाइम नव्हता आणि घरामध्ये खूप जास्त धावपळ होती, इकडचे तिकडचे कामं सुद्धा होती. आणि माझा जो सिंपल रोजचा मेकअप आहे ना, जसं की बीबी क्रीम लावणं, त्याच्यानंतर थोडंसं कॉम्पॅक्ट आणि लिपस्टिक आणि थोडीशी लिपस्टिक ब्लश म्हणून, त्याच्यानंतर काजळ आणि मस्कारा वगैरे. तर डोळ्यांचा मेकअप जास्त काही केलेला नव्हता. जे आयब्रोचं पॅलेट आहे त्याच्यातला थोडासा काळा कलर आहे ना, काजळ तुम्ही काजळ सुद्धा लावू शकता किंवा ब्लॅक कलरचा आयशॅडो सुद्धा, तर थोडंसं डेप्थ भेटते तुमच्या डोळ्यांना. आणि थोडासा मस्कारा लावलेला आहे आणि हायलायटर आहे ना, तेच थोडंसं डोळ्यांच्या लिडवरती लावलेलं आहे, जेणेकरून थोडासा ग्लोसी वाट. आणि खरंच खूप छान अगदी सिंपल मेकअप झालेला होता. लिपस्टिक सुद्धा न्यूड लावली, कारण की ऑलरेडी साडीमध्ये खूप जास्त रेड कलर होता, त्याच्यामुळे म्हटलं लाल कलरची नको. साडी हेवी होती, तर म्हटलं मेकअप आणि ज्वेलरीने एकदम मिनिमल ठेवावे. मग छान अशा बांगड्या घातलेल्या आणि मला ना जेव्हा पण मी काठपदराची साडी घालते ना, हिरव्या बांगड्या आणि आपली महाराष्ट्रीयन ज्वेलरी आणि नथ घालायला एवढं जास्त प्रचंड आवडतं ना, की विचारूच नका. तो असं मी छान 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 तयार झालेली होती आणि तुम्ही बघू शकता. तर मी तयार होत होते, तर सूरज मला म्हणत होते की आजच्या ओकेजनसाठी जास्त नाही होतंय का, तर म्हटलं नाही होतंय. म्हटलं गणपती बाप्पा येणार आहेत आज आणि त्याच्यामुळे मला असं छान छान रेडी व्हायचं आहे. तर मग नंतर आहे ना, मी गळ्यातलं चेंज केलं. म्हटलं मोत्याचं नको. त्याच्यानंतर मग मी लॉंगवळ मंगळसूत्र घातलेलं होतं, तर त्याचं व्हिडिओ नाहीये, पण पुढे तुम्हाला फोटोजमध्ये दिसून जाईल. त्याच्यानंतर खूप सारे फोटोज वगैरे काढले. तर आता हे एवढा मोठा ब्लॉग बनत होता ना, तर आजचे मी ब्लॉग आहे ना, तर पार्टमध्ये टाकेल 1-2, कारण की पुढे पण मोदक वगैरे बनवलेले आहेत, गणपती बाप्पांचं आगमन वगैरे. सो स्टे ट्यून. भेटूयात मग अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.